नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. जळगावच्या चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने उमेदवार बदलला. राजू तडवींऐवजी प्रभाकर सोनावणे यांना चोपड्यामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून एकूण 146 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भारती लवेकर यांना वर्सोव्यामधून, सुरेश धस यांना आष्टीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. मूर्तिजापूर हरीश पिंपळे, कारंजा सई डहाके, तिवसा राजेश वानखडे, मोर्शी उमेश यावलकर, आर्वी सुमित वानखडे, काटोल चरणसिंग ठाकूर, सावनेर आशिष देशमुख, नागपूर मध्य प्रवीण दटके, नागपूर पश्चिम सुधाकर कोहले, नागपूर उत्तर डॉक्टर मिलिंद माने, साकोली अविनाश ब्राह्मणकर, चंद्रपूर किशोर जोरगेवार, आर्णी राजू तोडसाम, उमरखेड किशन वानखेडे, देगलूर जितेश अंतापूरकर, डहाणू विनोद मेढा, वसई स्नेहा दुबे, बोरिवली संजय उपाध्याय, वर्सोवा भारती लवेकर, घाटकोपर पूर्व पराग शहा, आष्टी सुरेश धस, लातूर शहर अर्चना शैलेश पाटील चाकूरकर, माळशिरस राम सातपुते, कराड उत्तर मनोज घोरपडे, पलूस कडेगाव संग्राम देशमुख. भाजपच्या तिसऱ्या यादीत 3 आमदारांचा पत्ता कट, नवीन चेहऱ्यांना संधी. नागपूर मध्यमधून विद्यमान आमदार विकास कुंभारेंचं तिकीट कापलं, प्रवीण दटकेंना उमेदवारी. आर्वीच्या दादाराव केचे यांचा पत्ता कट, सुमित वानखेडेंना उमेदवारी. आरडीच्या संदीप दुर्बेंचं तिकीट कापलं, राजू तोडसाम यांना तिकीट. मुनगंटीवारांचा विरोध डावलून किशोर जोरगेवारांना चंद्रपूरमधून उमेदवारी. मुंबईतून घाटकोपर पूर्वमधून इच्छुक प्रकाश मेहतांना उमेदवारी नाकारली, पराग शहांना पुन्हा संधी. बोरिवलीतून इच्छुक गोपाळ शेट्टींना उमेदवारी नाकारली, संजय उपाध्याय यांना तिकीट. मुंबईच्या वर्सोव्यातून भारती लवेकरांना पुन्हा उमेदवारी जाहीर. मोर्शीतून अजित पवारांचे देवेंद्र भुयार उमेदवार असताना भाजपनेही उमेश यावलकरांना तिकीट दिलं, वादाची चिन्ह. कराड उत्तरची जागा भाजपनं अजित पवार गटाकडून आपल्याकडे ठेवली, मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर. आष्टीची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जागा भाजपच्या वाटेला, सुरेश धस यांना उमेदवारी. लातूर काँग्रेसमधून आलेल्या अर्चना पाटील चाकूरकरांना उमेदवारी दिली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 7 उमेदवारांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून काटोलमधून सलील देशमुखांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दौंड मतदारसंघातून रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीची 7 उमेदवारांची यादी जाहीर. प्रभाकर घारगे माण, सलील देशमुख काटोल, वैभव पाटील खानापूर, अरुणादेवी पिसाळ वाई, रमेश थोरात दौंड, शरद मेन पुसद, संदीप बेडसे सिंदखेडा. मुख्यमंत्री शिंदेंनी कोपरी पाचपाकाडीमधून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदेंचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेतून कोपरी पाचपाकाडीमधून दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. ठाण्यातील कोपरी पाचपाकाडीमध्ये मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत होणार आहे. वारसा रक्ताच्या नात्यानं नाही तर विचारानं येतो. आनंद दिघेंचा वारसा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे. केवळ रक्ताच्या नात्याने कोणाचाच वारसा येत नाही. वारसा विचाराने येतो, वारसा कृतीने येतो. विचाराने आणि कृतीने स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा एकनाथराव शिंदेजींकडेच आहे. जनतेला महायुतीचंच सरकार हवंय. निवडणुकीची ही मॅच आम्हीच जिंकणार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. याच मतदारसंघातून याच किसननगरने 4 वेळा मला आमदार केलं. त्यामुळे कोणी कितीही काही उल्लंघना केल्या, कितीही काही सांगितलं चौकार छटकार मारणार, पण ही निवडणूक मॅच आम्हीच जिंकणार. महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आणि तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे प्रश्न आम्ही हाती घेतले आणि सोडवले. त्यामुळे जनता आमच्याच पाठीशी राहील असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे. मग लाडकी बहीण योजना असेल,
महिला सशक्तीकरण असेल, लेक लाडकी लखपती असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, तरुणांच्या बेरोजगारांच्या विषय असेल आणि म्हणून पुढे देखील हेच सरकार पाहिजे हे लोकांनी ठाम निश्चय केलेला आहे. मी नव्हे तर लाडक्या भावाच्या बहिणी प्रतिक्रिया देतील. या बहिणींना पुन्हा एकदा लाडका भाऊच हवा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी म्हटलं. बहिणी काय बोलतात? बहिणी या भावाच्या लाडक्या बहिणी उत्तर देतील. आज भाऊ पाहिजे आम्हाला वापस. तर मनसेचा शिंदेच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव आहे. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी आणि दिंडोशी हा प्रस्ताव मनसेनं शिंदेकडे ठेवल्याची माहिती मिळते. तर 10 जागांचा प्रस्ताव मनसेनं शिंदेकडे दिल्याची माहिती आहे. यामध्ये भांडूप, विक्रोळी, कल्याण, गोरेगाव या जागांचा देखील प्रस्ताव आहे. वरळी, शिवडी, माहीमच्या जागेचा देखील प्रस्ताव आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सरवणकर यांनी मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय. तर मनसेनं आणखी शिंदेच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे. मनसेनं ज्या 10 जागांवर आपले उमेदवार दिलेत तिथे महायुतीने पाठिंबा द्यावा. मनसेने शिंदेच्या शिवसेनेकडे या 10 जागांचा प्रस्ताव दिलाय. वरळी, शिवडी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी, भांडूप, विक्रोळी, कल्याण आणि गोरेगाव. बारामती विधानसभेसाठी अजितदादा आणि युगेंद्र पवार यांनी आपला अर्ज भरलेला आहे. अजित पवारांकडून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तर युगेंद्र पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे. मी लोकसभेत केलेली चूक त्यांनी युगेंद्रला समोर उभं करून केली अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीवर अजित पवार यांनी दिली आहे. 7 वेळा आमदार असलेल्या अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन करत बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. बारामतीत काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार लढत होणार आहे. सुप्रिया सुळेंविरोधात पत्नीला उभं करून मी चूक केली, ती चूक युगेंद्रला माझ्यासमोर उभं करून त्यांनी केल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटलंय. मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी. ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी, लेकिन की है. आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे. बारामतीची मला जितकी माहिती तितकी फार क्वचित मर्यादित लोकांना असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास असल्याचं शरद पवार म्हणाले. युगेंद्र पवारांनाच बारामतीकर मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा विश्वास पवारांनी दाखवलाय. मला जी त्यांची माहिती आहे तितकी फार क्वचित काही मर्यादित लोकांना असू शकेल. माझा बारामतीकरांचा पूर्ण विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना बारामतीकर मोठ्या मतांनी विजयी करतील. धन्यवाद. समोरचे उमेदवार काका आहेत असं मी बघत नाही. मला शरद पवारांना साथ द्यायची असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले. खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाही आहे. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे. मला त्यांच्या सोबत राहायचं आहे आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचं आहे, तेवढाच विचार मी करतोय. लाडक्या बहिणी अजित पवारांना आशीर्वाद देणार. अजित पवारांचा विजय निश्चित असल्याचं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. नक्कीच सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आणि नक्कीच ते आशीर्वाद देणार आहे दादांना. आजची गर्दी पाहून दादांचा विजय निश्चित आहे असं वाटतं. असं दिसतंय तरी खरं. जनतेशी बांधिलकी ठेवा, विनम्रता ठेवा असं म्हणत युगेंद्र पवारांसह सर्व तरुण उमेदवारांना शरद पवारांनी सल्ला दिलाय. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं जागरूक राहा असं शरद पवार म्हणाले. विनम्रता ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने संधी दिल्याच्या नंतर ती विनम्रतेने स्वीकारून त्याच्यासाठी सातत्याने जागरूक राहा. बोरिवली ही धर्मशाळा नाही, कुणीही येईल आणि निवडणूक लढवेल. भाजपने उमेदवारी नाकारल्यावर गोपाळ शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर गोपाळ शेट्टी नाराज होते. वरिष्ठांपर्यंत खोटी माहिती देणाऱ्याच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी शेट्टींनी केली आहे. मी ऐकलं, आता टीव्हीच्या माध्यमातून ऐकलं. मी पक्षाच्या बैठकीत आहे. सकाळपासून 4 लोकांचं फॉर्म भरलं. गेल्यावर आता पक्षाचा कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा जो काही आदेश असेल त्याचा मी पालन करीन.
मी भारतीय जनता पक्षाचा विचाराला सोडलेला नाही आहे, सोडणार नाही. मी अन्य पक्षात जाऊन काम करणार नाही. कार्यकर्त्यांनी आणि जनतेने जे काही ठरवलं असेल त्याचा आदेशाचं पालन करणार मी. कारण बोरिवली हे काही धर्मशाला नाही आहे. भारतीय संविधानामध्ये एक नगरसेवकचा वॉर्ड असतो, एक विधानसभा असतो, एक लोकसभा असतो. कायद्यामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही बाबा कोणी कुठून जाऊन निवडणूक लढू शकत नाही का. कार्यकर्त्याला अडवल्यामुळे सुहास कांदेंनी पोलिसांना जाब विचारला. तुम्ही भुजबळांची माणसं आहेत का असा सवाल सुहास कांदेंनी केलाय. दादागिरी का करताय सुहास कांदेंनी पोलिसांना खडसावलं आहे. तर समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना कांदेंकडून शिवीगाळ करण्यात आली आहे. तसं नाही. काय दादागिरी ठीक आहे. येऊ लागले भुजबळचे का तुम्ही? हे काय वाचा ना. कामापुरतं बोल साहेब. तसं नाही. हे बघा तो अर्ज द्यायला चाललाय ना, मग त्याला अर्ज देऊन द्यायला पाहिजे. तो अर्जदार आहे ना. काय सांगितलं असं सांगितलं का तुम्हाला की अर्ज देऊन द्यायचा? तुम्ही भुजबळचे आहे का? आम्ही त्याविषयी काय बोललो माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आरोला तो वाद घालायचा आहे का? नाही ना. पण माझ्या बाबतीत अरे तुरे करायचं नाही. तुला काय प्रचार बिंदास कर. प्रचार केला कोणत्या पक्षाचा? अरे पक्ष आहे तू. आम्हाला आता पक्ष नाही मिळाला तर अपक्ष राहिलं काय करू आम्ही? अरे तुरे नाही करायचं. ती काय तेवढंच कर. प्रचार आमचा अरे तू बिंदास प्रचार कर. लोकशाही आहे. अरे तुरे नाही करायचं. समजलं? हा तू बिंदास प्रचार कर. पैसे वाट. अजून 4 फॉर्म भर. काही प्रश्न एकेरी नाही बोलायचं. त्या दिवशी ते भुकत होता ना, रडत होता ना डुप्लिकेट, तसं नको भुकू. चालेल. ओके. नाही तर भुकायला लावीन मी कायमचा. त्याला बी सांग त्या काळ्याला भुकू नको. त्याला सांग की दहशत आहे ना कायम आहे. हे कोणी घेऊन फिरत असेल ना तर मी समज ना. अरे तुझे काय? अरे तुझे काय नाही. राजा तुझं काय का? काय आहे? काय नाही ना. काय असेल तर सांग. तेच तर मग असेल तर लगेच सांग. अरे का अरे काय असेल तर सांग लगेच. तू पाहत होता तिरुपा म्हणून काय असेल तर एकेरी नाही. प्रचार जोरात. पैसे जोरात वाटा. काय वाटायचं एकेरी नाही. मी माघार घेतली नाही, उमेदवारी परत केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी ही प्रतिक्रिया दिली. किशनचंद तनवाणी यांना संभाजीनगर मध्यमधून उमेदवारी देण्यात आली होती. एमआयएमचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे माघार घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मी माघार घेतलेली नाही अजून. मला पक्षप्रमुखांनी उमेदवारी दिली होती, ती उमेदवारी मी परत दिलेली. अजून माघार घेतलेली नाही आहे. थोडक्यात 2014ची परिस्थिती परत इथं होऊ नये म्हणून मी उद्धव साहेबांना विनंती केलेली आहे की मी लढणार नाही म्हणून. आणि आपल्या माध्यमातून बोललो.